तर कालपासून मर्सिडीज गाडीवरून राजकारण सुरू आहे। ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये पदासाठी 2 मर्सिडीज द्यावे लागत होते असा आरोप नीलम गोरे यांनी केला। नीलम गोरे यांच्या निवासस्थानाच्या बाजूला शिवालय सेनेचं कार्यालय आहे आणि याच्या बाहेर अंबादास दानवे यांची मर्सिडीज गाडी उभी आहे। मर्सिडीज गाडीवरून अंबादास दानवे यांनी सविस्तर उत्तर देत टोले लगावलेले आहेत, पाहूया। सध्या राज्याच्या राजकारणात मर्सिडीज हा शब्द अगदी चर्चेचा असलेला पाहायला मिळतो, कारण की नीलम गोरे यांनी मर्सिडीजवरून स्टेटमेंट केलेलं आहे की उद्धव ठाकरे यांना पदासाठी 2 मर्सिडीज द्याव्या लागतात आणि ही यावरून सध्या राजकारणात राज्याच्या राजकारणात जो आहे तो गोंधळ पाहायला मिळतो। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आणि नेते अंबादास दानवे हे स्वतः या मर्सिडीजमधून आता प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर आपण पाहिलं तर राज्याचं राजकारण हे मर्सिडीज या नावावरून तापत असतानाच बाजूबाजूला हे दोन्ही निवासस्थानं आहेत आणि शिवालय सुद्धा अगदी बाजूला आहे आणि अशातच आता राज्याच्या राजकारणामध्ये हा एक चर्चेचा विषय आपल्याला पाहायला मिळतो, कारण की त्याच्यावर बऱ्याच टीका आणि आरोप प्रत्यारोप दोन्ही शिवसेनेमध्ये सुरू असलेले पाहायला मिळाले। अंबादास दानवे आपल्यासोबत आहे। सर, एकीकडे आरोप प्रत्यारोप होता, मर्सिडीजचा उल्लेख होतोय आणि तुम्ही स्वतः मर्सिडीज मधून आता या ठिकाणी प्रवास करताय, काय सांगाल हा आरोप करण्यात आलेला नीलम गोरेंकडून आणि त्यानंतर राजकीय वाद पाहायला? मला असं वाटतं, मी बोललेलो आहे की नमक हरामी आहे। संघटनेनं 4 वेळेस विधान परिषदेचं सदस्य केलं, 2दा उपसभापती केलं। असं असताना अशा पद्धतीनं संघटनेविषयी संघटनेच्या नेतृत्वाशी बोलणं ही नमक हरामी आहे। खाल्लेल्या मिठाला न जागण्याचा हा प्रकार आहे। तुम्ही गद्दारी तर केलीच, आता नमक हरामी सुद्धा करताय। पुढची भूमिका काय असेल? महिला आघाडी करते शिवसेनेची बरोबर सगळं। नक्कीच महिला आघाडीची एकीकडे बैठक चालू आहे आणि आपल्यासोबत अंबादास दानवे होते की ह्या सगळ्या संदर्भातलं वक्तव्य जे आहे ते अगदी चुकीच्या पद्धतीने केल्याने या सगळ्या संदर्भात शिवसेना ही योग्य ती भूमिका घेईल आणि येत्या काळात मोठं आंदोलन जे आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोराडे, संविधानाचे पुढारी न्यूज, मुंबई।